रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। वास्तुशास्त्रानुसार अन्न फेकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आणि दारिद्र्याला थेट आमंत्रणच आहे। ताटावरून उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते। माणसाच्या हातून कळत न कळत काही चुका होत असतात, पण त्याचे परिणाम मात्र त्रासदायक असतात। घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान। एखादा माणूस जेवायला बसलेला असतो, तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते। पती पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात, शब्दाला शब्द वाढतात, भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातं। अन्न तसेच राहतं। अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो। नंतर घराण्याला उतरती कळा लागते। तसे होऊ नये यासाठी पुढील नियमांचे पालन अवश्य करा। घराचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका। त्यांना शांतपणे 4 घास खाऊ द्या। शत्रू जरी खात पित असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या, काहीही बोलू नका। अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कोणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो। एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते। मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नये। तसेच कोणाला कोणताही सल्ला देऊ नये। घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागत कसे तरी 4 घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणामही जाणवू लागतात। जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती काढली जाते व काहीशी ते ज्ञात अज्ञात जीवांसाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे। मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते। अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी, संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी, हा त्यामागील हेतू असतो। मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी, पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग तरी काय? अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात। हे दोष दूर व्हावे यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा। अतिथी देवो भव ही म्हणही त्यासाठीच वापरतात। कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरी, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते। ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कोणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करत असतो। अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते, स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते। अन्नपूर्णा रुष्ट होऊ नये म्हणून हे नियम आपण पाळले पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।